नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताची आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 12वा अध्याय वाचत आहोत. 12व्या अध्यायाच्या आपल्या 500 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 500च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. गुरु भगवंत दोन्ही एक, येणे भावे निज निष्ठक, भजे तोची गुरुसेवकैरु तो देख अनुमानी. माझे ऐकता अतिप्रीती, जेणे आदरिली गुरुभक्ती, तोची धन्य धन्य त्रिजगती, भजती स्थिती तेक. करावया गुरुसेवे, मना पुढे देह धावे, एकला करीन सर्व सेवे, एवढे हावे उद्धतू. सेवेच्या दाटणी जाण, अधिकची होय ठाणमान, अंग अंगऊनी अंगवन, सेवे माझी जाण विसावा त्यासी. सेवेची आवडी अरायना अर्धगडी, आवडीचे चढोवडी, चढती गोडी गुरुभजनी. नित्य करिता गुरुसेवा, प्रेम पडी भरू नीच नवा, संभावाची हवा गुरुचरणी जीवा. विकिले आळसू योनी विसरला, अराणू केचा ठाओ केला गेला, गुरुसेवा संभ्रमे भुलला, घेऊ विसरला विषयाते. तहान विसरली जीवन, क्षुधा विसरली मिष्टान्न, करिता गुरुचरण संवाहन, निद्रा जाण विसरला. जांभई आवया पुरती, सवडी उरेना रीती, तेथे निद्रे लागी केऊती, राहावया वस्ती मिळेला. मुखी सद्गुरूचे नाम, हृदयी सद्गुरूचे प्रेम, देही सद्गुरूचे कर्म, अविश्रम अहर्निशी. गुरुसेवेसी गुंतले मन, विसरला स्त्री पुत्र धन, विसरला मनाची आठवण, मी कोण हे स्फुरेना. नवल भजनाचा उत्साह, भजता नाठवे निज देहो, थोर सेवेचा नवला हो, निजात्मभाव गुरुचरणी. ऐसा प्रारब्ध मेळा, अवसटे झाद्या वेगळा, न तुटे प्रेमाचा जिव्हाळा, भजनी आगळा संभाव. गुरुचा वसता जो ग्राम, तेथेची वसे मनोधर्म, गुरु ध्यान ते स्वधर्म कर्म, सेवा संभ्रम सांडिना. गुरुमूर्तीची सवे त्यासी, ते मूर्ती वैसवी हृदयावकाशी, मग नाना भजना विलासी, आवडी कैसी भजनाची. चिन्मात्र पौर्णिमा गुरु पूर्णचंद्र, तळी आपण होय आर्त चकोर, मग स्वानंद बोधाचे चंद्रकर, निरंतर स्वयंसेवी. सद्गुरु सूर्य करी चिद्गनी, आपण होय सूर्यकांतमनी, त्यांचे तेजे प्रज्वलोनी, स्वभावे मायावनी होळी करी. सद्गुरु कृपामृतांच्या डोही, स्वये तरंगू होय तये ठाई, सभाय सद्रूपे पायी, भावना हृदयी भावितू. आपल्या निज स्वामी जो सद्गुरु, भावी निर्विकल्प सकल्पतरू, त्याचे छाये बैसुनी साचारू, मागेवरू गुरुभक्ती. सद्गुरु कामधेनू करी जाना, वत्सरूपे भावी आपणा, आवडी चाटवी बोधरसना, स्वानंदक पान्हा सेवितू. तुझ्या सकळ वृत्तीची सेवा, म्याची करावी गा गुरुदेवा, ऐसे प्रार्थुनी सद्भावा, हावरू मज द्यावा कृपानिधी. तेथ संतोषोनी गुरुनाथे, वरू दिधला वरद हस्ते, वर्षे ओसंडत चित्ते, धन्य मी वराते लाधलो. ऐसी लाहोनी वरद स्थिती,
तेची सेवा आदरी प्रीती अति धन्य भावार्थ गुरुमूर्ती नाना उत्पत्ती गुरुभजना सद्गुरूची दहाही करणे मनबुद्ध्यादी अंतकरणे क्रिया मात्र मीची होणे ऐसे जीवे प्राणे भावितू सद्गुरु जे जे भोग भोगिती ते मीची होईन निश्चिती एव मीची एक गुरुभक्ती तू दूजी स्थिती होणे दी सद्गुरु जेथे उभे ठाकती ते पायातळी मी चिक्षिती सद्गुरु जेथे जेथे चालती ते मार्गीची माती मी होईन चरणक्षालनाची समस्त मीची उदक मीची तस्त मीची चरण प्रक्षालित चरणतीर्थ मी सेवी सद्गुरु चरणीचे रजकण मीची होईना आपण सद्गुरु करीती आरोहण ती सिंहासन होईन मी सद्गुरूचे सिंहासन ते मीची होईना आपण त्यावरी वेसते आसन तेही जाण होईन मी सद्गुरूसी स्नेह लागे ते मी होईन सर्वांगे गुरुसी ओठ गावया पुढे मागे मृदुळी सर्वांगे मी होईन मनीचा ऐसा वाका सद्गुरूच्या सिद्ध पादुका त्या मी होईन देखा निद्यानिका तळो मी होईन गुरुच्या श्वासोच्छवासा वेगी बाहेर निघेन नासा गुरु घेतील त्या श्वासा त्या त्या विलासा मी होईन गुरु अवलोकी ती कृपा दृष्टी त्या दृष्ट्याची मी होईन सृष्टी गुरुसी देखनी पुष्टी ते मी उठाउठी होईन गुरुसी आवडते निरूपण ते मी श्रवणी होईन श्रवण अथवा रुचिल जे कीर्तन ते गाता गायन मी होईन सद्गुरुमुखीची जे कथा ते मी आदरे होईन तत्वता अक्षरी अक्षरार्था मीची सर्वथा होईन सद्गुरु जेथ करीती स्नान ते मी अंगस्पर्शनाचे जीवन गुरु करीती जे आचमन तेही जाण होईन मी गुरु परिधान करीती वास ते मी होईन सुवास गुरु चरण पुसावयास तेही धुतवास मी होईन गुरुसी करीती विलेपन ते मी होईल शुद्ध चंदन चरणी अर्पिते सुमन मीची जाण होईन सद्गुरु करीती भोजन तेथ मीची ताट मीची अन्न रसस्वाद पक्वान्न पंक्तिकारू जाण मी होईन मथोनिया दही मथित सारांश ते नवनीत वैराग्य अग्निसंतप्त भोजनी मुख्य घृत मी होईन परिपाकी स्वादिष्टपण सर्वा चवीचे कारण मी होईन वरी लवण न्यूनते पूर्ण गुरु करीती प्राशन ते मी होईन जीवन सद्गुरूचे धालेपण ते सद्गुरु जाण मी होईन गुरुसी जे जे गोड लागे ते पदार्थ मी होईन अंगे सद्गुरुसी त्याची रुची लागे तेवी सर्वांगे होईन सद्गुरु आचवती जेथ मी उष्णोदक मी तस्त शिंतोडे लागती जेथ तेही समस्त होईन मी गुरुसी अर्पिती ते जे फळ ते मी होईन तात्काळ गुरु अर्पणे सफळ फळाचे फळ मी होईन सद्गुरूचे घ्यावया उच्चिष्ट मजची मोठा लवल वाट मांजर होनिया ताट चरचराट चाटीन मी गुरु करीती करोद्वर्तन तो मी होईन सुगंध चंदन मुखवासा सुवासपण मीची जाण होईन फळाशा फोडून फोडी वासना शिरा काढून या विडी रिघोनिया सद्गुरूच्या तोंडी तांबूल गोडी मी होईन
जाळून या अहंकंठी पणा मी होईन सोह शुद्ध चुना शांती परिपक्व लागोनी पाना सद्गुरु वंदना पाविन सर्व साराचे शुद्ध सार तो होईल खदीर सार सद्गुरु मुखी रंगाकार मीच साचार शोभेन सद्गुरु मुखीचे पवित्र पीक वरच्यावरी मी घेईन देख पीक दानीचे मुखाचे मुख आवश्यक मीच होईन गुरुचा उगाळू मी होईन पीक दानी धरोनी जाण चवरी जी मक्षिका निवारण ती मी होईन निजांगे गुरुचा उगाळू घ्यावया देख मी होईन आगळा सेवक ना तरी लढीवाळ बाळक गुरु अंकी देख मी होईन माझी या गुणाची सुमनमाळा आवडी घालीन गुरुच्या गळा गुरु झेली ती लीला कमळा त्या कमळा मी होईन गुरुसी निरांजन करीती ते मी निज तेजे उजळीन ज्योती गुरु जेने प्रकाशे चालती ते दीपकारी दीप्ती होईन मी जीव भावाचे निंबलोन गुरुसी मी करीना आपण येडा पिडा मी घेईन जाण ते लोन लक्षण मज लागो मी छत्राकारू मी चवर मीची चवर धरू मीची विजने मारू गुरुचा परिवारू मी होईना गुरु करीती आरोहण तो मी होईना श्याम कर्म गुरुचा भरभार सहावया जाण वाजी वाहन होईन मी गुरु पुढे मी वाटसू भटू गुणवर्णानी मी गरजता वाटू गुरु गृही शांती पाठू पडथा भटू मी होईन मीची भारी मी करहेपरी मी हडपी मी फुलारी मी झाडना मी खिलारी मी द्वारपाळ द्वारी होईन गुरु जेथे देती अवधान तेथे कळा मी होईन जाण गुरु वेगळा अर्धक्षण गेला प्राण तरी न वचे गुरु सांगती जे कथा तेथ मी होईन सादर श्रोता गुरु कृपा मी होईन वागता निजात्मता बोलका गुरु गंभीर दान देता तेथ मी दीन होईन मागता मी होईन दान वाटिता सादर एकांता होईन गुरु बैसती सावकाश ते मी होईन अवकाश गुरु हृदयीचे चिदाकाश निरवकाश मी होईन गुरु बैसती आपण ते मी होईन सुखासन ते मीची वाहिना आपण भोई होईन चालना स्वामी सुनिया दिठी चपळ पाऊलांच्या नेठी चालेन मी उठाउठी धरेसी गोठी सांगत आतुले दृष्टी पुढीले चाली गोवीचे पाऊल उगवे निघाली उच नीच भूमीची खोली चुकोरी चाली चालीन संकल्प विकल्पाचे झोक ज्यात वाम सव्य अनेक ते आवरूनिया देख पाहत श्रीमुख चालीन मी न चुकता निज मार्ग नेहाळूनी धुरेचे अंग न करिता अनिकांचा पांग भोई सांग मी होईन सुखासनाचे नी पडी पाडे चालता सुख अधिक वाढे मागीस सूड काढून पुढे सुख सूर वाढे चालेन चढणे पडणे अडखळणे दडकणे फडकणे अडकणे सांभाळूनिया निष्ठेने टणकपणे चालेन उरी शिरी खांदी कोपरी
मागील सूड पुढे धरी, दृष्टी ठेवूनी या पायावरी, निर्विकारी चालेन. आटी मुरडी उलट लोट, धाप काप पडे मेट, आधार धरुनी सुबट, वड चढती वाट चालेन. उलंघुनी कामाचा पाठ, आवरुनी क्रोधाचा लोट, चुकवणी खोलव्याची वाट, धुरे सकट मी चालेन. ममतेची ओल प्रबळ, ते ठाई वृत्ती गुंती सबळ, तेथ न माखता पाऊल, लघोनी तात्काळ जाईन. मोहनदीची थोर कराडी, माझी सबळ जळे प्रबळ ओढी, शिंतोडान लगता धूर, मी काढी परापरचडी तात्काळ. दृष्टी ठेवूनी स्वामीकडे, सवेंग चालता मागे पुढे, भोई होईन दोहीकडे, सुडे काढीन. एव मीची मी मागे पुढे, सुखासनाचे सुरवाडे, स्वामीची निज निद्रान मोडे, तेने पडी पाडे वाहिन. उच्चिष्ट अन्नाचा पोसना, आठा प्रहराचा जागना, सदा गुरु गुरु करीत जाना, गुरुद्वारी सुनामी होईन. विजाती देखोनी नयना, स्वभावे भुंके न जाना, भजन थारोळा बैसना, गुरुद्वारी सुनामी होईन. ऐसा एथसिया भावना, गुरुसेवे लागी जाना, अतिशय आवडी मना, नाना विवंचना विवंची. जरी द्वैव वशे दूर गेला, परी तो भावबळे जवळी आला, गुरुसेवे जो जीवे विकला, तो शास्त्र पावला सद्विद्या. असो जवळी अथवा दुरी, परी गुरुभक्तीची आवडी बारी, जीवित्व ठेविले सेवेवरी, गुरुच्या द्वारी भजनासी. ऐसा गुरुभक्तीसी सादर, चढत्या आवडी एकाग्र, तो तेची सद्विद्या लक्षण व शस्त्र. गुरुकृपा कुठार पावे, लावोनी वैराग्याचे सहाने, प्रत्यवृत्ती बोधकपणे, शस्त्र केले जी सनाने, तीक्ष्णपणे अतिसज्ज. शस्त्र सजिले निज दृष्टी, दृढ धरिले क्याचे मुष्टी, शस्त्र आणि शस्त्रधरा एकी गाठी, करोनी उठी भवश्वेदा. दृढ साधोनिया आओ, निज बळे घालीला घाओ, झाला भववृक्षाचा अभाव, घाये विन पहा हो छेदिला. जीवाशयाची वासना, ते छेदावी निज कल्पना, तोची भववृक्षाचा छेदू जाना, सावधान धृतीमुळे. झालिया चैतन्य पद प्राप्ती, सकळ साधने सहजे जाती, भोजनी झालिया पूर्ण तृप्ती, ठाईस राहती पक्वाने. परमतृप्ती उथळल्या पोटी, अमृतहीन लावी ओठी, तेवी ब्रह्मपद पावल्या पाठी, साधन आटाटी सांडती. हाची भाव धरोनी चित्ती, मागा सांगितले तुझ प्रती, सांडी साधन युक्तती, प्रवृत्ती निवृत्ती समवेत. पावलिया परब्रह्म, मिथ्या वेदोक्त सकळ कर्म, मिथ्याश्रमादी वर्णधर्म, हे त्यागी ते वर्म कर्माचे. स्वप्नी चालता लवड सवडी, जो आडखळूनी पडला आडी, तो जागा होनी अपना ते काढी, तैसी वृथा ओढी साधनी. पिकारिया घुमरी, ते शेती कोण नागरधरी, गांजत लक्ष्मी आलिया घरी, गंजात लक्ष्मी आलिया घरी, भीक दारोदारी कोण मागे. हाती लागली या निधान, नयनी कोण घाली अंजन,
साधली या निजात्मज्ञान वृथा साधन कोण सोसी अंगीकारोनी ज्ञानशक्ती केली संसार निवृत्ती ते हे त्यागावी निजवृत्ती जाण निश्चिती उद्धवा अग्निस्तव निपजयन्न ते वाफन चिरता परमान्न पोळी अवशेष तापलेपन राधिते ही जाण चवीनेने आंबया पाडू लागला जाण तरी अंगी असे आम्लपण सेजेसी मुरालिया मागून न चाखता घ्राण चवी सांगे सेजे मुरावयाची गोठी तेथन व्हावी द्वेषाची दिठी इरा जाहलिया भेटी दोन्ही शेवटी टिकाळली सेजे घालिती तत्संगे आणि के नासती निष्फळ राहिल्या एखांती परिपाक पुरती घ्राण सांगे